त्यांना ऐकायला दिलं होतं की सर्वांचं परिचय ते व्हायला पाहिजे आणि नगरसेवकही त्यांना माहिती पडायला पाहिजे की कोणते अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे कोणते डिपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे ही एक परिचय आपण घेत आहोत सर्वांची. त्या विनंतीनुसार आज आपण या सभेच्या सभा संपल्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा परिचय व्हावा अशी त्यांनी विनंती केलं. सर्वांना आपण इथे बोलवलेलं आहे आणि त्याकरता मी प्रथम माझ्यापासूनच ओळख करून देतो. मी ज्ञानेश्वर डेरे, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका. बाकी कामकाज सगळं झालं. धन्यवाद. अतिरिक्त आहे मॅडम, तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव शोभा भगवान बाविस्कर. मी अतिरिक्त आयुक्त म्हणून या ठिकाणी आता काम बघत आहे. दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पासून मी या पदावर कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी निर्मला गायकवाड रेड्डी, उपायुक्त. माझ्याकडे सामान्य प्रशासन, अंगणवाडी व्यवस्थापन, लहान विभाग, महिला बाल कल्याण विभाग, दिव्यांग विभाग, सामान्य प्रशासन जनगणना, निवडणूक इत्यादी कामकाज आहे. नमस्कार, मी पंकज विष्णू गोसावी. मी उपायुक्त सामाजिक कल्याण म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे दवाखाने, शिक्षण, परिवहन, जन्ममृत्यू इत्यादी विभागांचा कारभार आहे. सद्यस्थितीत माझ्याकडे उपायुक्त महसूलचा अतिरिक्त विभाग. मी विजय कुमार सोनवणे. मी मुख्य लेखा परीक्षक जळगाव शहर महानगरपालिका आणि सद्यस्थितीत मुख्य लेखाधिकारी यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे. सर्व डिपार्टमेंटचे कामकाज येणार. धन्यवाद. मी उदय वरुणकर पाटील. माझ्याकडे सहाय्यक आयुक्त सार्वजनिक स्वच्छता आणि मलेरिया हा मूळ कार्यभार आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे परिवहन उपक्रम, नंतर वाहन व्यवस्था, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभाग याचा अतिरिक्त कार्यभार. धन्यवाद. नमस्कार, मी योगेश बोलत आहे. मी सध्या प्रभारी शहर अभियंता म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि प्रकल्प विभाग या विभागांचा कार्यभार. सन्माननीय महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांना माझा नमस्कार. मी अमोल वसंतराव पाटील. माझं मूळ नगररचनाकार आहे आणि माझ्याकडे आता सहाय्यक संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. माझ्याकडे काउन्सिल डिपार्टमेंटचा पूर्ण कार्यभार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबालाप्रमाणे 18 तारखेला रात्री शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सर्वांच्या हातून आरती होणार आहे. म्हणजे महाआरतीचा कार्यक्रम हा दरवर्षी असतो. तसा आता हे 5वं वर्ष आहे. तरी मी सभागृहाला, अधिकाऱ्यांना, महापौरबाई, उपमहापौर व सन्माननीय सर्व सदस्य यांना विनंती करतो की आपण या महाआरतीत उपस्थित राहावे अशी सर्वांना मी विनंती करतो. या कार्यक्रमाचे आयोजक सुनील वामनराव पडकमजी, मी आणि युवा पर्व फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती. महासभा ही आपण आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये स्थायी सभापतीचे नावं, सदस्यांची नावंही जाहीर करणार होते आणि महिला बालकल्याणचीही नावं त्यात द्यायचे होते. त्यानुसार गटनेतेचे हे पाकीट माझ्याजवळ, मी जेव्हा व्यासपीठावर होती तेव्हाचे बंद पाकीट माझ्याजवळ आलेले होते आणि मी ते पाकिटं वाचून दाखवले आहे. त्यात भाजपाचे हे स्थायी सभापतीसाठी म्हणजे टोटल 16 नावं आपल्याला द्यायचे होते. त्यात भाजपाचे हे 10 नावं आलेले आहे. शिवसेनाचे 5 नावं आणि उभाटा यांचे 1 नाव असं 16चं हे झालेलं आहे. आणि महिला बालकल्याणासाठी परत तसेच 9चं हे आपल्याला पुरं कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे 5 नावं हे भाजपाचे आलेले आहेत, शिवसेनेचे 3 नावं आले आणि उभाटाचे 1 नाव आलेले. असे नावं ते मी आता इथे जाहीर केलेले आहे व्यासपीठावर. आता मी प्रशासनाला आदेश दिला आहे की यावर त्वरित हे नावं पुढे वरती पाठवून इलेक्शनचा जो प्रोसेस आहे ती त्वरित लावावी. हां, नाही, सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे. आता एक हिच्यातला जो म्हणजे जी तारीख लागेल त्यानुसार त्या तारखेला एक सभापतीची निवड होणार आहे.
प्रश्न आहे की आता विरोधी पक्षनेता कोण सर्व लोकांमध्ये चर्चा आहे व राजकीय क्षेत्रातही चर्चा आहे. तुम्ही या सगळ्याकडे तुमचा निर्णय असणार असं सांगितलं. मला वाटतं सर्वच महायुतीमध्ये आपण निवडून आलेलो होतो, त्यामुळे इथे विरोधी कोणीच नाही आहे, सर्व सोबत राहूनच कामं करतील. जसं वरतून पक्षाचे आदेश, म्हणजे आम्ही तर सर्व एक आहोत, महायुतीच्या याच्यातच लढलेलो आहोत, त्यामुळे महायुतीचा विरोध कोणी पक्षनेता हे कोणी राहणार नाही. आणि मला वाटतं पुढेही अजून मला काही लेटर वगैरे काही आलेलं नाही आहे. तसं उभाटाचे 5 निवडून आले तर त्यांच्याकडनं माझ्याकडे अजून काही आदेश आलेले नाही. जसं येतील तसं पुढे मी डिक्लेअर करेन पक्षनेते, विरोधी पक्षनेत्यांचं. हो, इब्राहिम दादांनी मला पटेल दादांनी अर्ज दिलेला होता, मी तो फॉरवर्ड केलेला आहे. जसं मला त्याचं हे मिळेल आन्सर मी ते इथे जाहीर होईल.